मृत्युंजय सर असतील, आशिष सर असतील, विकास सर असतील, तिन्ही पंच दक्ष पंचांची भूमिका मात्र पार पाडताना आपल्याला दिसतील. स्पर्धेचे नियम आहेत. बघा, लेग बिफोर आउट दिला जाणार नाही. चेसिंग कंपल्सरी असेल. मैदानात कोणत्याही क्षणी बॉल हरवला तर धावून फक्त 4च धावा तुम्ही घेऊ शकता. स्पर्धेचे नियम आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. रबर बॉल क्रिकेट मान्सून ब्लास्ट तर आपण म्हणतोय, पण पावसाचं मात्र आगमन अजूनही झालेलं नाहीये. कडक ऊन आहे. सगळ्या खेळाडूंना मला तर वाटतं आता सनस्क्रीन लावावी लागेल, कारण ऊन कडक आहे. मैदान देखील अप्रतिम आहे. शाहूराजे क्रीडांगण बदलापूर. सौरभजी कुमार साहेबांना विनंती करेन की आपण या आपल्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅच देणार आहोत. पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच सतीशला आपण देतो. 8 बॉल 29 धावांची महत्त्वपूर्ण खेळी त्याने साकारली. चला, दोन्ही संघ आपला अतिरिक्त खेळाडू आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवून द्या. दोन्ही टीम पहिला बॉल पडायच्या पहिले आपला एक्स्ट्रा प्लेअर आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये असणं गरजेचं आहे. बघा, स्पर्धा यूट्यूब लाईव्ह आहे. स्क्रीनवर सध्या आपण पाहू शकाल. सौरभ दादांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅच देतोय सतीशला. अभिनंदन सतीश, वेल प्लेड. पुढील मॅचसाठी तुला भरपूर साऱ्या शुभेच्छा. मॅचला सुरुवात. लेट्स प्ले गेम ऑन. विश यू व्हेरी ऑल द बेस्ट बोथ ऑफ द टीम. पहिला बॉल ऑन साईडला पूल करण्याचा प्रयत्न होता. शॉर्ट ऑफ गुडलेनचा वापर केला गेला. पहिला चेंडू सरप्राईजिंग राहिला बॅट्समनसाठी. थेट यष्टिरक्षकाच्या हातामध्ये डॉट. निर्धाव चेंडून सुरुवात या मॅचची. आकाश एका बाजूला, दुसऱ्या बाजूला सुशांत. ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये. सुशिट करण्याचा प्रयत्न होता. संपर्क तितकासा चांगला झाला नाही. एकच धाव मिळेल. सिंगलने धावफलकाचा श्री गणेशा झालेला आहे. पहिली धाव धावफलकावरती अंकित आहे. चांगली सुरुवात आहे. ॲज अ बॉलर शॉर्ट ऑफ गुडलेनचा प्रथमतः वापर केला गेला. डॉट बॉलनं सुरुवात केली, त्यामुळे गोलंदाजाचा देखील आत्मविश्वास कुठेतरी वाढलाय. आणि वाढलेल्या आत्मविश्वासानं पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती सजवतोय. षटक पहिलं विशालला. खराब चेंडू होता. प्रशंसा मला तर वाटतं पचली नसावी विशालला, आणि कुठेतरी लेंथमध्ये मिस्टेक आपल्याला पाहायला मिळाली. पंचांचा नो बॉल मला वाटतं इशारा केलाय. कॉल येस. फ्रीट बॉल असेल. सुवर्ण संधी फलंदाजाकडे पूर्णपणे आता. संपर्क चांगला झालाय. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. ऑर्थोडॉक्स लॉंग ऑनचा बाहेर पाठवलाय चेंडूला. हवा यात्रेवरती षटकार. पॉवर पॅक्ट ऍक्शन रिप्ले. अक्षरशः खेचला चेंडू, कारण जवळपास 7व्या स्टम्प्स वरती चेंडू असेल. 6व्या ते 7व्या स्टम्प वरती चेंडू होता, तिथून खेचला लॉंग ऑन वरून. सिक्सर. पुन्हा यावेळेस लाईन मध्ये परिवर्तन, लेंथ मध्ये परिवर्तन केलं गेलं. पुढे लेंथ ठेवली गेली. यॉर्कर पद्धतीचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. एकच धाव. सिंगलने धावसंख्या पुढे आपण पाहतोय. स्कोरबोर्ड आता येऊन पोहोचलाय. टोटल 8 या धावसंख्येवर. पुढचा बॉल ऑन साइडला. पुन्हा एकदा आणखी रेखाडवा पाटणं. चढवलाय हल्ला. स्क्वेअर लेगचा वरून चेंडू सीमा पार. साधावा. 14 धावा धावफलकावरती लागतात. पंधरा धावात. स्कोरबोर्डमध्ये थोडे चेंजेस आहेत. हलकीशी अपील आहे. पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने निघणारा चेंडू होता. धावखुरा आत्ताचे फलंदाज म्हणजे विस्फोटक फलंदाज मानले जातात. षटक पहिलं पूर्ण झालं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 15 धावा धावफलकावरती. 15 नो लॉस आफ्टर फर्स्ट ओव्हर. श्री गणेश क्रीडा मंडळ कुडपण. शुभ सुरुवात. मी तर म्हणेन एक स्वप्नवत सुरुवात इथे मिळालेली आणि 15च्या धावा गतीने जर धावा बनत राहिला
तर मात्र या मॅचमध्ये 45-46 पर्यंत टीम पोहोचेल आणि खूप चांगली टोटल मी तर म्हणेन या क्रीडांगणावरती ती असणार आहे. यापूर्वीच्या मॅचमध्ये देखील असाच धावांचा पाऊस पडताना आपण पाहिला आणि सध्याच्या घडीला पहिल्या ओव्हरनंतर 15 धावा आहेत स्कोप बोर्डवरती. अतिशय चांगली टोटल, खूप सुंदर सुरुवात बॅटिंग करत असताना श्री गणेश क्रीडा मंडळ कुडपण या संघाची. आणि आता इथून अनिकेत भाऊ 11 उंबरकोट पाटेकोट संघाला मात्र कमबॅक करणं खूप इम्पॉर्टंट आहे आणि त्यासाठी सेकंड ओव्हरमध्ये गोलंदाज सूरजचा वापर केला गेला आहे. लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन, डावखुऱ्या हाताचा फलंदाज एक, उजव्या हाताचा फलंदाज आहे, त्यामुळे प्रचंड मेहनत गोलंदाजांना करावी लागते आणि नेहमी धोकेदुखी ठरलेली आहे खरं तर लेफ्ट अँड राईट अँड कॉम्बिनेशन. खराब बॉल होता, नो बॉल कॉल केलाय पंचांनी पुन्हा एकदा. आणि अशी चुकी करून तुम्हाला चालणार नाही. पहिल्या ओव्हरमध्ये 15 आल्या, तिकडून तुम्हाला मात्र कमबॅक करायचं आणि इथे जर तुम्ही एक्स्ट्रा रन्स खर्च केला तर सेकंड इनिंगमध्ये बॅटर्सवरती ही प्रचंड दबाव असणार आहे. पुन्हा एकदा यावेळेस फोर्स केलाय इन द एंड टू द क्राउड, पॉइंटच्या बाहेर 6 धावा. आक्रमण पाहू शकता ऍक्शन रिप्ले मध्ये अगदी कशा प्रकारे एक्झिक्युशन आपण पाहतोय. थांबले, भरपूर वेळ थांबले, चेंडूला येऊ दिलं, लाईन पाहिली, बाहेरच्या दिशेने निघतोय चेंडू आणि त्यानंतर पंच केलं, फोर्स केलं पॉइंटला. गुड शॉट, चांगला फटका सजवला गेला. धावा संख्या आता 22 वर आली आहे, 22 ऑन बोर्ड विदाउट लॉस. एक चांगली टोटल आणि एक मोठ्या टोटलकडे पोहोचण्याचा प्रयत्न श्री गणेश क्रीडा मंडळ कुडपण संघाचा आहे. Oh, the ball has hit. What a shot. Stand and dispatch, stand and deliver into the ground. Another massive. 6 धावा. काय फटका सजवलाय. ऍक्शन रिप्ले बघा, अगदी पुढ्यात ओपीस खराब चेंडू आपण म्हणू शकतो आणि योग्य समाचार त्याचा मिळाला. आणखीन एक खराब आहे, यावेळेस मिस टायमिंग आहे. बॉल अवे मध्ये फिल्डर पोहोचतील का, थोडे दूर आणि झेल तर चांगला घेतलाय पण पंचांनी पुन्हा नो बॉल कॉल केलाय. 2 भीमर आलेत, म्हणजे मला तर वाटतं आता गोलंदाज पुन्हा या मॅच मध्ये गोलंदाजी करू शकत नाहीये. सो बॉलर देखील इथे बदलावा लागेल. तितका विकल्प आहे का हे देखील प्रश्न पाहावे लागतील. धावसंख्या 30, 2 नो बॉल आलेले आहेत, त्यामुळे 2 बीमर आलेले आहेत. खरं तर 2 बीमर म्हणजे गोलंदाज पुन्हा गोलंदाजी करू शकत नाही या मॅच मध्ये. सो इथनं बॉल चेंज करावा लागेल. आता विकल्प कोण आहे, वापर कोणाचा केला जाईल. आणि आता सागरला हे षटक पूर्ण करावं लागेल. 4 चेंडू शिल्लक आहेत आणि सागरला योग्यरित्या ते 4 चेंडू हाताळणं गरजेचं आहे. कारण पहिले 2 लीगल बॉल येण्यासाठी 2 बीमर देखील टाकले गेले, त्यामुळे इथून कमबॅक करणं खूप इम्पॉर्टंट आहे. अनिकेत भाऊ 11 उंबरकोंड या संघाला चांगला चेंडू होता. सागरचा अगदी योग्य वापर केला गेला. डावखुरा त्याच्या फलंदाजाला फसवणारा पूर्णपणे चेंडू होता, भ्रमित केलं गेलं. चांगली लाईन आपण पाहतोय. पहिला चेंडू सागरनं हाताळलाय आणि या षटकातला मी तर सांगेल तो 3रा चेंडू, कारण पहिले 2 बॉल ते विशालने हाताळले होते पण त्यामध्ये 2 बीमर देखील आले, त्यामुळे षटक चेंज करावं लागलं, गोलंदाज बदलावा लागला. ही देखील लाईन चांगली आहे, ही लेंथ देखील चांगली आहे. खाली ठेवला गेला, रबर बॉल आहे आणि त्यामुळे त्याची उसळी किती येईल कशी येईल ते प्रेडिक्ट करणं थोडं कठीण आहे ॲज अ बॅटर. आणि त्या अनुषंगाने मात्र आपण पाहिलं यापूर्वीचा चेंडू पडल्यानंतर जास्त बाउन्स घेणार होता आणि आता मात्र
चेंडूला तितकासा बाउन्स मिळाला नाही. 30 वरती धावफलक स्थगित आहे. पुढचा बॉल सागर. पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न होता. व्हाईट बॉलचा इशारा पंच करताय म्हणजे आणखीन एक अवांतर धाव मिळेल. अवांतरच्या स्वरूपामध्ये धावसंख्या पुढे 31 वर 31. 31 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. षटक दुसरे. धावगती प्रचंड वेगाने पुढे आली आहे. पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न होता. स्टेप आउट केलं होतं आणि रबर बॉल क्रिकेट त्यामुळे सगळे खेळाडू आपल्याला बाउंड्री लाईनच्या जवळ पाहायला मिळतात. कोणत्याही प्रकारचे फिल्डर्सवरती बंधन नाही आहे. पॉवर प्ले रेस्ट्रिक्शन्स नाही आहेत. त्यामुळे बाउंड्री लाईनच्या लगत सगळे खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. हे विशेष आकर्षण आहे रबर बॉलचं. आणि त्यामुळे मात्र इनफिल्डमध्ये ग्रास आहे. चेंडू अडल्याच्या नंतर तिथे मात्र 2 धावा सहज मिळत आहेत आणि धावसंख्या 33 वर आली आहे. 33. लास्ट बॉल. ओ गुड लाईन. चांगली लाईन आपण पाहिला. चूक टप्प्यावरती चेंडू हाताळला गेला. षटक दुसरं पूर्ण आणि 16.50च्या सरासरीनं 33 धावा धावफलकावरती. 33 विदाउट लॉस आफ्टर 2. माननीय श्री संदेशजी मोरे साहेब यांचं देखील इथे शुभागमन झालेलं आहे. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आणि साहेबांना विनंती असेल की आमच्या मुख्य अतिथी मंचावरती या आपलं दोस्ती चषक 2024च्या या मान्सून ब्लास्ट क्रिकेट स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. संदेश आलाय. लास्ट ओव्हर. हाणामारीचा षटक आहे. व्हाईट बॉलनं सुरुवात केल्या. धावसंख्या 34 वर आली आहे. माननीय श्री संदेशजी मोरे साहेबांना विनंती असेल आपण या आमच्या मुख्य अतिथी मंचावरती आपलं मनपूर्वक स्वागत आहे. दोस्ती चषक 2024. चांगला चेंडू आहे. अप्रतिम चेंडू. अनप्लेबल डिलिव्हरी याला आपण नक्कीच म्हणू शकतो कारण अगदी खोलात टाकला गेला. ब्लॉक होलचा योग्य वापर केला गेला आणि रबर बॉल म्हटलं वाईड यॉर्कर ब्लॉक होल हे चेंडू तुम्हाला सर्वात जास्त हाताळणं गरजेचं. स्लोअर वनचा यावर्षी प्रचंड प्रमाणात वापर केला गेला गोलंदाजांच्या माध्यमातून रबर बॉल फॉर्मॅटमध्ये देखील. एज बाटची एज. हो यष्टी रक्षकाने झेल घेतला. विकेटचं पतन आणि पहिल्या विकेटच्या शोधात बराच काळ अनिकेत भाऊ 11 उंबरकोंड पाटेकोट संघ होता आणि फायनली इथे विकेट मिळाली आहे. पहिली विकेट जात असताना आपण पाहतोय 34 आकड्यावरती धक्का पहिला सुशांत होतोय बाद. इम्पॉर्टंट विकेट. वैयक्तिक 20 धावांची खेळी त्याची महत्त्वपूर्ण राहिली. चांगली चांगली बॅटिंग आपण पाहिली. विस्फोटक सुरुवात त्याने करून दिली होती आणि आता डाव. उर्वरित फलंदाजांना पुढे न्यायचा आडवा पाटनं हल्ला केलाय आणि फ्लॅट अँड फ्युरियस फंटॅस्टिक शॉट. मिड विकेटच्या बाहेरचा अंतर कापलंय बॉल आणि इथे 6 धावा मिळतील. जसा सुभाष मैदानात रनआउटची संधी आणि स्ट्रायकिंग एंड वरती रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेट मिळाली आहे. आणखीन एक विकेट. दुसरा धक्का लागलाय 40 धावा संख्येवर. याच दरम्यान आपण पाहतोय तानाजी चव्हाण साहेब आणि आशिषजी वाडकर साहेबांचे ते शुभागमन झाले. त्यांना विनंती आपण या आमच्या मुख्य अतिथी मंचावर या. आमच्या व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत आहे. संदेशजी मोरे साहेब, आशिषजी वाडकर साहेब, तानाजी चव्हाण साहेबांना विनंती असेल की आपण या आमच्या मुख्य अतिथी मंचावर आपलं हार्दिक स्वागत. राहुल आला नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये. यानंतर शिवगर्जना लोहारे आणि आई जननी माता चरई दोन्ही संघ.
पहिल्या फेरीतली ती चौथी मॅच असेल, पण यानंतर आपल्याला दुसऱ्या फेरीतली पहिली मॅच कंप्लीट करायची आहे. जय हनुमान मित्रमंडळ मोरसडे आणि KBR कुडपण दोन विजेत्या संघांमध्ये आपण लढत खेळवणार आहोत. बॅचेस विकेट कीपर मिस्टेक, हातांवरती बॉल ब्रश झाला, मागे लॉंग स्टॉपला रनआउटचा चान्स आणि फायदा देखील होईल. त्याचा रनआउटची विकेट मिळाली. लास्ट बॉलवरती मिळाली फक्त सिंगल. 41 41 धावा पहिला डाव संपल्याच्या नंतर गुणतालिकेवर लागतायत आणि 42 धावांचं आव्हान आहे. 42 रिक्वायर्ड. तर याच दरम्यान आपल्या मुख्य अतिथी मंचावरती शुभागमन झालं. आपले मान्यवर पाहुणे अर्थातच सन्माननीय संदेशजी मोरे साहेबांचं ते शुभागमन झालं. मी शैलेशजी पवार साहेबांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते शुभ सन्मान आपण पूर्ण करायचा आहे. शैलेशजी पवार दादांच्या शुभ हस्ते आपण सन्माननीय संदेशजी मोरे साहेबांचा शुभ सन्मान आपण पूर्ण करणार आहोत. मायेची आपुलकीची प्रेमाची उबदार शॉल या स्पर्धेचं ब्युटिफुल मोमेंटो आणि प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन आपण सन्मानित करतोय संदेशजी मोरे साहेबांना. धन्यवाद, वेळात वेळ काढून आपण आलात, स्पर्धेला आपली महत्त्वपूर्ण भेट दिली त्याबद्दल आपला मनपूर्वक आभार. हॅलो. सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशन पोलादपूर तालुका जिल्हा रायगड अंतर्गत भव्य पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा 2024 दोस्ती चषक 2024 आयोजक प्रॅक्टिस टीम अंबरनाथ आणि खूप सुंदर आयोजन केलेलं आहे. अशी एकी मित्रांमध्ये असले की काही आपण शक्य करू शकतो हे या दोस्ती चषकने दाखवून दिलेलं आहे. आणि हा आता जो साखली दुसरा सामना चालू आहे KBR श्री गणेश कुडपण वर्सेस उंबारकोंड पार्टेकोंड. मोरसडे आणि KBR कुडपण यांनी मंचावरती येऊन पुढच्या सामन्याचा टॉस उडवायचा आणि आमच्या व्यासपीठावरती लाभलेले आमचे प्रमुख पाहुणे नितीन शिंदे साहेबांच्या हस्ते टॉस उडवला जाईल आणि बॅट्समननी लवकर आपल्या पिचवरती ताबा घ्यायचा आहे. आपल्याला भरपूर सामने खेळवायचे आहेत. उंबारकोंड टीमनी आपले बॅट्समन लवकर पाठवा. आणि काहीच सुंदर पहिला हाफ झालेला आहे. उंबारकोंड टीम एक टाईमला वाटत होती की थोडीशी कुठेतरी गाडी रुलावरनं घसरते, पण शेवटी एक्सपिरियन्स कामाला आला. जो एक्सपिरियन्स सागर सकपालनी दुसऱ्या ओव्हरमध्ये जो काढून दिला की मॅच कुठेतरी हातातून निटसट होती, ती त्यांनी पूर्ण मॅचला आपल्या संघाला आणून ठेवलेला आहे. जो मॅचचा टर्निंग पॉईंट. टॉस विन मोरसडे, डिसिजन पेंडिंग. आणि सलामीला उंबारकोंडतर्फे आलेले निखिल सकपाल आणि विशाल सकपाल जे उंबारकोंड टीमचे आधारस्तंभ. निखिलचं तर कौतुक पूर्ण असोसिएशनमध्ये माहितीच आहे आपल्याला की वन हँड गेम फिरवू शकतो असा फलंदाज. विनिंग रन 42. मापक धावसंख्येचा पाठलाग करताना उंबारकोंड टीम पाहूया. ह्या मापक धावसंख्येचं सर्व श्रेय संदेश आणि सागर यांना जात आहे. श्री गणेश कुडपण
एक नवीन उभारता संघ जो आई जननी माता चरी. पुढचा चेंडू. आई जननी माता चषकमध्ये द्वितीय क्रमांक पटकावलेला संघ, नवीन उभारता संघ आशोषणमध्ये KBR कुडपण तर आहेच, आता श्री गणेश कुडपण. राहुल. पाहूया राहुल निखिल यांना पहिला चेंडू टाकताना आपलं वैयक्तिक पहिलं षटक. आणि पहिला झटका, इरादा पक्का, मारलाय छक्का निखिल दादा. पहिला चेंडू पहिला षटकार. आणि निखिलला का सह्याद्रीचा हिरो बोललं जातं हे निखिलने आज पहिल्या चेंडूवर कट केलेला पाहूया. हा पहिला झटका भेटतोय का उंबारकोंड टीमला, आणि हा पहिला झटका निखिलच्या स्वरूपामध्ये. राहुल एक यंग गोलंदाज आणि एक अनुभवी गोलंदाजला आपल्या जाळ्यामध्ये पकडलेला आहे. राहुलची काही अचूक गोलंदाजी. 3 चेंडू 7 धावसंख्या आणि 1 गडी बाद. पण हुंबारकोंड टीममध्ये सुद्धा खंदे फलंदाज आहेत, एकावरती एक असे धावा कुटणारे फलंदाज. पाहूया सूरज पार्टे. पुढचा फलंदाज सूरज पार्टे. दोस्ती चषक खूप सुंदर आयोजन. असेच आयोजन आशोषणमध्ये भेटत राहो आम्हाला, आणि ह्या आयोजनांचा सर्व खेळाडूंनी आनंद घ्यावा. आणि आमच्या बदलापूर नगरीमध्ये तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. तसेच आपल्या आणि आल्या झटका, मारलाय छक्का सूरज दादा. मी मगाशीच बोललो होतो की उंबारकोंड टीममध्ये एक खंदे फलंदाज आहेत. पाहूया पुढचा चेंडू. राहुल काही अचूक गोलंदाजी करत आहे. छक्के हे पडतच राहणार आहेत. आहा, वाईड बॉल. अवांतर धावसंख्या. धावसंख्येत भर पडत आहे. धावसंख्या झाली आहे 14. जसं हुंबारकोंड टीमचं पहिलं षटक हाताळलं गेलं होतं त्याचप्रमाणे KBR कुडपणचं षटकसुद्धा हाताळलं जात आहे. रबर बॉलमध्ये थोडंसं गोलंदाजीला गर्दनकाल ठरतात गोलंदाज. जो कोणी प्लेयर येतो तो तुटून पडत असतो. पाहूया पुढचा चेंडू राहुलचा. आणि काहीसा एकच धावसंख्या. राहुल काहीसे अचूक गोलंदाजी. 2 षटकार पडले पण तरी सुद्धा अचूक गोलंदाजी करताना राहुल आपल्या टीमसाठी. हा छक्का. ह्या मॅचचं आणि ह्या इनिंगचं वैशिष्ट्य आहे, ज्यांनी पहिला बॉल खेळला त्यांनी पहिल्या बॉलात छक्का मारलाय. निखिल असो, सूरज असो, विशाल असो, पहिला बॉल केला, पहिला छक्का मारलाय. आणि आपले काहीसे पाहुणे आणि आमचे सहकारी आशिषदादा वाडकर, तानाजी चव्हाण साहेबांनी मंचावरती येऊन, आणि हा दुसरा झटका केडी उंबारकोंड टीमला. राहुल, मी पहिलंच बोललो की राहुल काही अचूक गोलंदाजी करतोय. षटकार तर हे पडणारच आहेत, पण षटकार खाऊन जर आपल्या गोलंदाजीची लेंथ पुन्हा 21, 1 ओव्हरच्या नंतर धावसंख्या झालेली आहे 21. पण 21 धावसंख्या आणि उंबारकोंड टीमचे 2 खंदे फलंदाज तंबूमध्ये परतले आहेत. जोपर्यंत लास्ट बॉल टाकत नाही तोपर्यंत गेम कुणाच्या हातामध्ये आहे सांगता येत नाही. आणि पुढचा फलंदाज योगेश पवार. पाहूया आता सर्व दम सूरज पार्टेंवरती आहे. एक अनुभवी फलंदाज आणि आपल्या संघाला हमेशाच अडचणीतून बाहेर काढतात.
धावसंख्या तर योग्य आहे, पण 2 फलंदाज बाद झाले आहेत. तर दोन्ही संघ तसे बॅकफूटवरतीच आहेत. सूरज पार्टे स्ट्राईकला आहेत. सूरज पार्टे. बॉलर समाधान वैयक्तिक पहिला आणि संघासाठी दुसरा षटक घेऊन येत आहेत. समाधान. पाहूया पुढचा चेंडू सूरजला. सुंदर चेंडू आणि काहीच आणि गचल क्षेत्ररक्षण बोलता येईल. असे मोके तुम्ही जर का चान्स सोडले तर गेममध्ये कॅच अँड मॅच जे समीकरण आहे ते जर तुम्ही तोडलं तर फलंदाज आपल्या हातातून गेम कधी घेऊन जातो आपल्याला समजत नाही आहे. आणि हे आपण तर आपल्या 2020 वर्ल्ड कपला पाहिलेलं आहे. सूर्यकुमारची कॅच आणि आपण विनिंग वर्ल्ड कप. पाहूया दुसरा चेंडू समाधानचा सूरजला. काहीसा अनुभवी फलंदाज सूरज. व्हॉट अ शॉट. आणि दुसऱ्या चेंडूवरती रिपीट 2 कॅच ड्रॉप. बॅक टू बॅक 2 कॅच ड्रॉप. असं फलंदाजाला जीवदान दिलं तर त्या जीवदानाचा फलंदाज सोनं केल्याशिवाय सोडणार नाही. आणि सूरजसारखा फलंदाज तर मला वाटतं त्याचं सोनं केल्याशिवाय सोडणार नाही आहे. गोलंदाजाच्या मनामध्ये किती दुःख होत असेल. 2 चेंडूवरती 2 कॅच सुटलेत. पुढचा चेंडू काहीसा पटकावलेला आहे. पाहूया. दोन धावसंख्या. धावसंख्येत भर पडत आहे. धावसंख्या झाली आहे 27. 3 चेंडू 27. पुढचा चेंडू समाधान यांचा सूरजला. सूरजने काहीसा गेम बांधून ठेवला आहे हुंबारकोण टीमसाठी. सर्व मजल आहे ती सूरजवरती. सुंदर बॉल. अचूक गोलंदाजी समाधानची. त्या पहिल्या बॉलपासून त्यांनी दाखवून दिलेलं की माझ्या गोलंदाजीची धार काय आहे. जे 2 बॉलमध्ये 2 कॅच आल्या होत्या. काहीसा सूरजला जखडून ठेवला आहे. भले 2 धावा 3 चेंडूमध्ये काढल्या होत्या. समाधान आपल्या संघासाठी खूप प्रयत्न करत आहेत की आपल्या संघाला पुढे जाण्यासाठी. पाहूया समाधानचा पुढचा चेंडू सूरजला. क्लास. एक खराब चेंडू त्याचं तुम्हाला छक्का भेटणारच. पुढचा चेंडू समाधानचा आणि कायचा पाहूया. आणि आता हा तिसरा झेल काही सोडलेला नाही आहे. पुन्हा सूरज पॅव्हेलियनमध्ये परतताना 3 खंदे फलंदाज. पण सूरजने गेम आणून ठेवला आहे हुंबारकोण टीमसाठी की मी एक तुम्हाला 2 पायऱ्या पुढे दिलेल्या आहेत. आता तुम्ही कलस चढवा. आणि समाधानने सुद्धा आपल्या टीमला विकेट काढून दिलेली आहे. आणि शेवटचं षटक तसेच आमच्या मंचावरती आज स्कोर 33. 6 बॉलमध्ये 9 धावसंख्या. तसेच आमच्या आज प्रमुख पाहुणे म्हणून आलेले सौरभ कुमार आणि नितीन शिंदे यांनी मंचावरती येऊन समीर शिंदे साहेब यांच्या हस्ते सत्कार करून घ्यावा. आमच्या लोहारे विभागाचे सचिव समीर शिंदे साहेब. पुढचा चेंडू आणि काहीसा सुंदर नजाकत फटका. पण पाहूया कॅच घेत आहेत का. आणि ही कॅच नजाकत. पण त्याच नजाकतीमध्ये कॅच घेतलेली आहे. आणि काही सामना हा रंगतदार अवस्थेमध्ये आलेला आहे. एक टाइम असं वाटत होतं की हुंबारकोण टीम सहजरित्या हा सामना जिंकेल.
आकाशचा पहिला चेंडूवरती पहिली विकेट. आकाशने जसं बॅटिंगमध्ये आपलं दमदार दाखवलं तसं बॉलिंगमध्ये दाखवलं आहे. तसेच आज आमच्या या आयोजनाला आमचे मित्रपरिवार नितीन शिंदे साहेब आणि सौरभ कुमार साहेब यांचं आगमन लाभलं. खूप खूप धन्यवाद. बॅट्समन सागर सकपाल आणि पुन्हा एकदा सागर सकपाल यांच्यावर त्या खांद्यावरती भार आलेला आहे. जसं त्यांनी बॉलिंगमध्ये आपला भार दिला होता आणि तो सहजरित्या पूर्ण केला. पाहूया सागर आता बॅटिंगमध्ये पण, कारण सागर हा एक अनुभवी फलंदाज आहे. भरपूर मॅचेस आपल्या टीमला त्यांनी काढलेल्या आहेत. आणि पाहूया 1-2 करूनच हा सामना जिंकता येतोय का पाहूया. आणि स्ट्राईक आणि काहीसा गच्चाल थ्रो बोलता येईल. आणि अशा टायमाला तुम्ही असं गच्चाल थ्रो टाकलात तर आपल्या संघाला तुम्ही काहीच अवांतर धाव संख्या देत आहात. तीन धाव संख्या घेतलेल्या आहेत. चार चेंडू 6 धाव संख्या. पाहूया निखिल स्ट्राईक वरती आहेत. आकाश का निखिल. पाहूया पुढचा चेंडू आकाशचा. क्लास विजयी षटकार. आणि बोललो मी की सागरने पाय ठेवला पिच